दादूला ओळखतं ना सगळं इथे. हा तर दादू एक खरा माणूस आहे. कधी पण तुम्हाला कुठली पण परिस्थितीमध्ये हा माणूस तुमच्या पाठी उभा राहणार आहे. जेव्हा माझे हार्ट अटॅक आलाय तर माझ्या पाठी कोण नव्हतं. रात्री 2 वाजता माहिती पडलं की मला हार्ट अटॅक आलाय तर कोणतरी त्यांना फोन करून सांगितलंय मसले काकाला हार्ट अटॅक आलाय. तो हा धगत माझी पाठी आले, माझ्या पाठी उभा राहिले. हा कुठून कसा करून मला आज तुमच्या समोर उभा आहे ना. मी फक्त रात म्हणून गाड़ी में का मदद किया ना. मेरा लड़के को कैंसर था तो तूने मेरे को फोन है. अभी मैं फोन की मेरा लड़का चला गया 3 साल का लड़का. काय सांगाल उपरकर साहेब, आज शाखेचा मध्यवर्ती शाखेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. कशा पद्धतीने उद्घाटन सोहळा संपन्न झाला काय सांगाल? सस्ने जय महाराष्ट्र. आज या काशीमीरा विभागामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष आम्ही इथे कार्यरत आहोत. सन्माननीय वासुबाई नंबियार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पहिल्यांदाच मी आत्माराम गावण यांच्या नगरसेवक पदापासून कार्यरत आहे. आज आम्हाला इथे कार्य करताना जवळजवळ 23 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 24वं वर्ष आहे. या मीरा गावठण परिसरामध्ये आदिवासी पाडे आहेत, सगळे मध्यमवर्गीय आहेत, सहा सिस्टम आहे, झोपडपट्टी आहे, सर्व आहे. इथे बघायला गेलं तर भरपूर काही समस्या आहेत आणि दर दिवशी येणाऱ्या समस्या आहेत. पाणी असो, गटार असो, पाणी अनियमित असो किंवा त्यांचे काही बाकीच्या ज्या समस्या त्या उद्भवत असतात. त्यावेळी ज्यावेळी आम्हाला कॉल येतो त्यावेळी आम्ही जात असतो तिथे. कारण आमचे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची उक्ती आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण आम्ही राजकारण न करता 100% या 101% समाजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, करत आहोत आणि करणार असणार आहे. माझ्यासोबत ही शाखा ही 3री शाखा आहे आणि येणारा 1 महिन्यानंतर दहीहंडीला तरी सुद्धा प्रभाग 14चा शिवसैनिक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत असणारा शिवसैनिक कुठेही हल्ला नाही याचा मला गर्व आहे. येणारा महानगरपालिकेचा जो दिवस आहे प्रभाग 14 हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच असेल आणि येणारे नगरसेवक सुद्धा या प्रभाग 14तून महानगरपालिकेत जातील हे मी तुम्हाला आश्वासन देतो. तराजू म्हणजे आपल्याला माहिती आहे की न्याय देवतेचे डोळे बांधलेले असतात आणि हातामध्ये तराजू असतो. म्हणजे जो खरा आहे, जो खोटा आहे त्याच्या बाजूने तुम्ही न्याय द्यायचा ना. जरी तुमचा जवळचा नातेवाईक असला तरी तुम्ही त्याला जो तुमचा त्याला त्रास देत असेल त्यालाच तुम्हाला मदत करायची. ही शिवसेना पूर्ण आमच्या शाखेत चाललेलं आमचं न्याय आहे. आम्ही कुणावरती अन्याय करत नाही आणि म्हणून बांधवांनो भगिनी या शाखेचं महत्व आणि कार्यकर्त्यांनी या सुद्धा गोष्टी काम करत असताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण शाखेमध्ये बसून आपण कुठलं काम करायचं आहे हे आपण लक्षात घेऊन येणाऱ्या माणसाला आमच्या शाखेत कधी विचारलं जात नाही की तुमची जात कुठली, तुमचा धर्म कुठला, तुमचा आमच्याकडे मुस्लिम पण येतात, सगळे लोक येतात आणि त्यांची सेवा करणं हेच आमचं ध्येय आहे. राजकारणामध्ये निवडणुका असतात, निवडणुका लढताना ह्या काही गोष्टी असतील त्या करायच्या, परंतु मानव धर्म आणि सेवा धर्म हे आमचा शाखेतून चालणारं काम आहे. आणि भगिनीनो, आता एक विषय आलेला आहे, उद्या आमचं पण आंदोलन आहे. हिंदी भाषेला आमचा कितना भ्रष्टाचार किया पोलीस विभागना के दर्द हुआ, आदिवासी का जमीन ढांपना, बीएमसी का जमीन ढांपना, ये उसने काम किया. दूसरा है हमारा प्रताप सर नहीं, यहाँ से उसने जगह लेने का चालू किया, थाना तक सब जगह ही इसने दिया. ये हमारे बिचारे साहब 10 साल में था, कभी सुना? जो किया हुआ वो अच्छा काम ही किया, डेवलपमेंट का काम किया. कोई पैसे का भ्रष्टाचार का एक भी कोई ये दिव्या भाई का आदमी बोलेगा तो अभी आपको ये सोचना है. आएंगे बड़ी बड़ी बातें करेंगे, आपको भड़काने का बात करेंगे, ये देगा वो देगा, कुछ नहीं देने वाले. समझा ना? हम बहुत देखा कि मोदी साहब को 15 लाख रुपया देने वाले थे, मिला. 2 करोड़ लोगों को नौकरी देने वाले तो मिला, सबको घर देने वाले तो मिला, कुछ मिला. अभी वो
शेड्यूल बांटने के लिए निकल रहे थे। अरे यार छोड़ो यार, मोदी साहब लश्कर की और आपकी तुलना मत करो। ये लोकशाही में है, उनका जो मान है, उनका जो सम्मान है वो वही जगह पे है। आपका सम्मान जरूर है, लेकिन आप इतना नीचे आने की कोई जरूरत नहीं है। आज कभी ये पाकिस्तान में बहुत थोड़ा कुछ हुआ तो आज एक भी दुनिया का देश आपके साथ में नहीं रहेगा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी शिवसेना शाखेच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असलेले सन्माननीय विनोद गोसाळकर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय जिल्हा प्रमुख प्रभाकरजी म्हात्रे, त्याचबरोबर निलमताई ढवण, मनोजी मयेकर, दीपेश गावण, खास करून मी आमचे उपरकर आणि सावंत या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की आज संध्याकाळीच एक कार्यक्रम झाला। मला वाटतं त्या सोसायटीचं श्याम उपवन या सोसायटीतला त्या ठिकाणी आज केलेल्या कर्तव्य, मी उपकार नाही म्हणणार, केलेल्या कर्तव्या पोटी जे काही जनतेने आभार मानले त्याला म्हणतात शिवसैनिक। आणि तुम्हाला माहिती असेल, रक्त पाहिजे असेल, रक्ताचा पुरवठा करायचा असेल तर आपल्याला शिवसैनिक लागतो। अँब्युलन्स पाहिजे असेल तर आपल्याला शिवसैनिक लागतो। कोरोनाच्या काळामध्ये कोण धावून आले? आपले सर्व शिवसैनिक बांधवच त्या ठिकाणी धावून आले। कुठलाही अन्याय झाला, अत्याचार झाला त्यावेळेस सुद्धा पहिला कोण धावून येतो? तो शिवसैनिक असतो। आणि म्हणून या शिवसैनिकाला आधार देण्यासाठी आज तुम्हाला माहिती असेल मीरा भाईंदर महापालिकेची अवस्था कशी झालेली आहे। आता आमचे सन्माननीय नेते गोसाळकर साहेबांनी सांगितलं, मी परत त्या गोष्टी रिपीट करणार नाही, परंतु खऱ्या अर्थाने तुम्हाला चांगला लोकप्रतिनिधी जो जनतेचे प्रश्न तिथे समजावून घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो, अशा माणसाला त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे। आणि म्हणून स्वतःचं पोट भरण्यासाठी नाही, जनतेच्या सेवेसाठी। आणि म्हणून आपण या ठिकाणी आमचे शिवसेनेचे जे कोण उमेदवार असतील त्या ठिकाणी आपण त्यांना निवडून द्यायचं आहे। आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगेन, शिवसेनेचा मंत्र हाच आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। मला वाटतं आपण 100% समाजकारण करतो, कुठल्याही गोष्टीमध्ये राजकारण कधी आणत नाही की हा कुठल्या धर्माचा आहे, हा उत्तर भारतीय आहे का मराठी आहे का हा ख्रिश्चन आहे का मुस्लिम आहे, आपल्याला सर्व। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम सुद्धा होते आणि सर्व जातीची धर्माची लोक होती आणि त्यांना एकत्र करून हे स्वराज्य निर्माण केलं। खऱ्या अर्थाने तुम्हाला जर परत सांगतो तुम्हाला की 100% समाजकारण करणाऱ्या शिवसेनेचा लोकप्रतिनिधी या विभागातून पाठवा। मी परत एकदा या दोघांना शुभेच्छा देतो, इथल्या नागरिकांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द। माझे सर्व सहकारी, माझे पदाधिकारी आणि माझे वरिष्ठ जे आज इथे कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित होते, सन्माननीय राजन विचारे साहेब, सन्माननीय विनोद गोसाळकर साहेब, जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रेजी, जिल्हा संघटक नीलम ढवणताई, तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष संदीप राणे साहेब व आमचे लाडके शहर प्रमुख सन्माननीय प्रशांतजी सावंत साहेब
या सर्वांच्या मार्गदर्शनाने, तसेच मनीषा भोपळे व बाकी सर्व इथे पदाधिकारी, तसेच माझे सर्व सोबत काम करणारे, माझ्या सोबत असणारे सदैव हे माझे सर्व महिला मंडळ, युवा सेना, या सर्वांनी माझ्या प्रत्येक कामाच्या वेळी, प्रत्येक धावपळीच्या वेळी मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांच्याच सहकार्याने आज मी इथे ही महाजनवाडी येथे, मीरा गावठण येथे शाखा जनसंपर्क कार्यालय हे आज आम्ही इथे चालू केलेलं आहे. याच्यासाठी थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आहे, महाविष्णूचा आशीर्वाद आहे, गावदेवी मातेचा आशीर्वाद आहे. आणि या सर्वांच्या सहकार्याने आज मी या पदापर्यंत आहे. गेली अनेक वर्ष शाखा प्रमुख म्हणून मी काम करत असताना ज्या ज्या अडचणी आल्या त्यावेळी मला या सर्वांनी मदत केली, तसेच माझ्या वरिष्ठांनी मार्गदर्शन केले, म्हणून मी आज इथपर्यंत आलेलो आहे.